नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। दिवे मारण्याची धमकी देऊन किराणा दुकानाची आर्थिक लूट करणाऱ्या आरोपींच्या रावेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या। जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील रावेर येथे किराणा दुकानाचे व्यापारी गोवर्धनदास सफरमल कोटवानी हे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री विवरे बुद्रुक येथून पैसे घेऊन येत असताना विवरे बुद्रुक बस स्थानकाजवळ उभे होते। त्याच दरम्यान रावेरच्या दिशेने जात असलेला मोटरसायकल स्वार एक अज्ञात व्यक्तीने गोवर्धनदास कोटवानी यांना रावेरला सोडून देतो असे सांगून गाडीवर बसविले व रावेर जवळ पारशाचा नाला परिसरात अचानक गाडी थांबवली, जिथे आधीच दोन व्यक्ती त्यांची प्रतीक्षा करत होते। त्या तिघ अज्ञात व्यक्तींनी गोवर्धनदास कोटवानी यांना धमकी देऊन त्यांच्या खिशातील 15,000 रुपये बळजबरीने काढून घेतले। त्या संदर्भात कोटवानी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे व मुद्देमाल हस्तगत करण्याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे तसेच मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले। गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळताच कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, विशाल पाटील, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण, गजानन बोने यांनी आरोपी मोहम्मद उबेन, मोहम्मद एजाज राहणार नागझिरी रावेर, शेख मोईन, शेख नईम राहणार विवरे बुद्रुक, रेहान खान, जावेद खान राहणार विवरे बुद्रुक यांना ताब्यात घेऊन तसेच तपास कामे 35,000 रुपये किमतीची मोटरसायकल व 15,000 रुपये गुन्हे शोध पथकाने हस्तगत केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे। रावेर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। एबीएन न्यूज लाईव्ह मराठी।